साहेब असं बसलो नाही मी एकनाथ शिंदेकर भेटले तुम्ही जे आरोप केले होते, समीर पाटलांचं नाव घेतलं होतं, या सगळ्या घायवळ प्रकरणात आधी फडणवीस आणि नंतर अजित पवारांनी काल तुमच्या बॉसने तुम्हाला तंबी दिल्याची बातमी आहे. काय नेमकं प्रकरण आहे? शिंदेनी भेटीत तुम्हाला काय सांगितलं? याच्यामध्ये संपूर्ण प्रकरण तुम्हाला माहिती आहे, पण तरी मी तुमच्याशी बोलतो. निलेश गायकवाड प्रकरणामध्ये जे जे दोषी लोक आहेत, जे जे आजूबाजूला सपोर्टिंगला आहेत आणि ज्याच्यामुळे वर्षानुवर्ष कोथरूड परिसरामध्ये गुन्हेगारी वाढते, याच्यावर आम्ही सगळ्यांनी बोलत होतो. आणि या बोलण्यामध्ये माझा साधा प्रश्न होता तिथल्या सत्ताधाऱ्यांना की निलेश गायकवाड टोळीचे सदस्य, त्यांचे प्रमुख लोक दादांच्या आजूबाजूला असतात, त्याचा त्यांनी खुलासा करा. हा सोपा माझा विषय आहे. आणि पुणे शहर भयमुक्त झालं पाहिजे हा माझा विषय. त्याच्यामध्ये पासपोर्टमध्ये फेरफार केली आणि आज पोलिसांची नाचक्की झाली. आपण बघत असेल तर इंटरपोल सारख्या संस्थेला पोलिसांना विनंती करावी लागली की आम्हाला ह्याच्यामध्ये मदत करा. ही पोलिसांना विनंती का करावी लागली तर एक गुन्हेगार मोकाट वर्षानुवर्ष त्या कोथरूड आणि पुणे शहराच्या जिल्ह्याच्या आजूबाजूला जे गुन्हेगारी करत होतात, त्याच्यामुळे आज ही नामुष्की पोलिसांवर ओढल्या गेली. ह्याला जबाबदार कोण आहे? तर ह्याच्यावर जबाबदार जर जनता म्हणून विचारत असेल की चंद्रकांत दादा पाटलांच्या आजूबाजूला असलेले गुन्हेगार जर तुमच्या आजूबाजूला असतील आणि तुमचा सपोर्ट घेऊन जर ह्या पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वाढत असेल तर तुम्ही त्याचा खुलासा करा. ही साधक माझा प्रश्न होता. आणि प्रश्न कोणाला विचारणार आपण? तर प्रश्न विचारणार तर त्या भागात आज मंत्री म्हणून काम करतात, आज प्रमुख आहेत भारतीय जनता पार्टीचे, आणि ह्यांना आपण प्रश्न आपण थोडीच सामान्य माणसाला किंवा एखाद्या हातगाडीवाल्याला किंवा एखाद्या पानटपरीवाला जाऊन विचारणार की अरे पुणे गुन्हेगारी चालू झाली आणि तू उत्तर दे. ते पुणेकर म्हणून साधा प्रश्न होता. मी एक पुणेकर म्हणून त्यांच्याशी बोलत होतो. मी शिवसेनेचा महानगर प्रमुख पदावर असलो तरी पहिला पुणेकर आहे आणि पुणेकर म्हणून मी साधा प्रश्न त्यांना विचारत होतो. आणि हा प्रश्न विचारता विचारता त्यांनी समीर पाटील नावाची व्यक्ती माझ्या समोर आली. मी फक्त म्हणलो समीर पाटील नावाचा व्यक्ती दादांच्या आजूबाजूला घुटमळत पुण्याची गुन्हेगारी वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. तर मी समीर पाटील हा मी पाहिलाच नव्हता. मग आज समीर पाटील कोण आहे? तर त्यांनी मग तुमच्याकडे प्रेस घेतली. मी रंगेकरांकडे आबरू नुकसान भरपाई दावा दाखल करेन, मी 100 कोटीचा मालक आहे, मी हे करतो, मी ते करतो. मी म्हणलं आता जर हा माणूस जर आपल्याला चॅलेंज नाही, पुणेकरांना चॅलेंज देतोय, रवी रंगेकर पुणेकर, माझा तसं मानलं गेलं तर निलेश गायकवाडचा माझा वाऱ्याला बी आम्ही एकमेकाच्या कडे येणार नाही. पण मला त्रास नाही. पण विषय असा की आज पुणे शहरामध्ये जी गुन्हेगारी वाढली त्याच्या बोलणं हे कर्तव्य माझं. आणि मी या पुणे शहरामध्ये 30-40 वर्ष आज सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना पुणेकरांमध्ये अनेक वेळा जावं लागतं. आणि माझी बांधिलकी पुणेकरांची कार्यकर्ता म्हणून की पुण्याला आलेलं संकट किंवा पुण्यामध्ये बदनामी होती की पुण्यामध्ये सर्वसामान्य लोकांना जगता येत नाही. आज महिला भगिनी आहेत ज्यांचे मुर्दे पडतात, त्या भगिनींचं कुंकू पुसलं जातं. याची जबाबदारी तुमचे आमचे कार्यकर्ता म्हणून माझी आणि सगळ्यांचीच आहे. आणि मग मी दादांना प्रश्न विचारल्यानंतर हा समीर पाटीलला जो एवढा राग आला तर मग मी समीर पाटील हा कोण शोधायला गेलो तर तो म्हणला माझ्याकडे एकही केसेस नाही. तर मी त्याच्या सांगलीला गेलो. सांगलीला गेल्यानंतर त्या मोकासारखे त्याच्यावर कारवाई झालेले पेपर आहेत, त्यांनी चिटिंग केलेले पेपर आहेत, गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर. ते पेपर तुमच्या समोर मी ठेवतोय. हे सगळे समीर पाटलावर असलेले गुन्हे सांगलीमध्ये हे बघ.
आता हे मी कोणाशी भांडतोय की समीर पाटील हा जो गुन्हेगारी चालवतो आणि नुसतं तो चालवत नाही तर पोलीस स्टेशन मध्ये सगळं तो जो बोलेल ते चालतो आणि अनेक पोलीस अधिकारी माझ्याशी बोलले आणि पोलीस अधिकाऱ्यांनी हे सांगितलं की ह्याच्यामध्ये समीर पाटील नावाचा व्यक्ती इथं ढवळाढवळ करतो, कोणावर गुन्हे दाखल करायचे, कोणावर केस करायचा, घायवा टोळीला काय पोषक वातावरण असेल त्या पोलीस स्टेशन मधनं तो कार्यरत असतो. मग मी साधा प्रश्न परत दादांना विचारला की दादा ह्याच्यामध्ये तुम्ही खुलासा करा, तर दादा काही खुलासा करायला तयार नाही. आणि मग भाजपाची लोक माझ्यावर हल्ला करायला लागले. मी भाजप म्हणून भांडतच नाही, पुणेकर म्हणून एक लोकप्रतिनिधी. मग भाजपाने मग त्यांचे सोशल मीडिया, मग माझ्या नावाने सोशल मीडिया माझ्यावर बळी मार. अरे मी विचारतो तुम्हाला निलेश गायकवाडवर काय करायचं, तुम्ही माझ्यावर काय विचारता? मी काय केलं तुमचं? मी फक्त तुम्हाला एवढंच विचारलं की पोलिसांमध्ये गुन्हेगारी चालती आणि ही गुन्हेगारी थांबली पाहिजे, हा माझा साधा प्रश्न. ह्याच्यावर कुठलाही भाजपचा कार्यकर्ता बोलत नाही आणि जो बोलत नाही त्याचा मला पाठिंबा. म्हणजे बोलतात ते फक्त आता त्यांच्या पक्षामध्ये एकमेकाला लागून चालन की मी तुमच्यासाठी किती खासदार पण बोलत नाही त्याच्यावर येणार आहे, हळूहळू सगळं येणार आहे, तर त्याच्यावर येणार आहे. आणि त्याच्यामध्ये मग हे सगळं करत असताना मला तो समीर पाटील बोलला की दंगे करून मोका करा. आणि मग अजून मी माहिती घ्यायला लागली, हा तर लय पुढचा आहे, आता गुन्हेगार मोकाला म्हणतो लोकप्रतिनिधीला मोका करा. मग मी अजून माहिती घेतली की माझे काही गुन्हे आहेत आणि खोटे गुन्हे तयार करून माझ्यावर केसेस करायची याची तयारी चालू झाली. मग माझ्या पोलीस खात्यामध्ये अनेक माझे मित्र आहेत, त्यांनी म्हणलं दंगेकर तुम्ही काळजी नका करू, तुमच्यासाठी एक दोन गुन्हे आमच्याकडे तयार आहेत, फक्त आता आदेश आलेला आहे, फक्त तुमच्या दाखल करायचे. मग म्हणलं मी काय केलं असं? आता आपण बसलोय इथं, माझ्या पलीकडे कोण काय चर्चा करतं हे मला माहित नाही, पण इथे येऊन स्ट्रिंग ऑपरेशन करून वर्ष करून की दंगेकर कुठे सापडतोय का? मग आता त्यांनी मोका कसा करायचा किंवा तडीपार कसं करायचं किंवा काय जे आहे ते त्यांच्या डोक्यातला प्लॅन मला माहित नाही. पण मला पोलीस खात्याने सांगितलं की तुमच्याकडची जी तयारी आमची चालू. तर मी साधा प्रश्न की मी कुठल्याही जो काय माझ्यावर त्यांनी चुकीचे केलं तर मी समोर जायला माझी ताकदीने मी जाईल. आणि मी काय हे केलं म्हणून माझं तोंड गप बसत हे कोणी मनात आणू ना. त्यांनी काल शिंदे साहेबांना भेटलो, शिंदे साहेबांना मी म्हणलं साहेब तुम्ही मला म्हणताय की तुम्ही बोलू नका, मी त्यांच्यावर अजिबात बोलत नाही, त्यांच्यावर टीका करत नाही, त्यांच्याशी म्हणजे त्यांचं मन दुखून असं बोलत. मी फक्त प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर ते का देत नाही मला कळत नाही. मग मी साहेब म्हणलो पुण्यामध्ये आज तुम्ही बघितलं असेल, आज पोलिसची नाचक्की झाली, पोलिसांची नाचक्की झाली, ह्याच्या कोणच बोलत नाही, फक्त एकमेकाला वाचवण्याचा प्रयत्न करतात. आणि काल शिंदे साहेब जे बोलले की गुन्हेगार कुठल्याही पक्षाच्या जवळ असला तरी आम्ही कारवाई करणार, क्षमा करणार, मला तेच म्हणायचं होतं. हेच अपेक्षित मला चंद्रकांत पाटलांकडून जे शिंदे साहेब जे बोलत होते तीच भावना मला पुण्यासाठी त्यांची भावना होती. मग त्यांचे खासदार आहेत, आमदार आहेत, मंत्री आहेत, मग त्यांनी सोशल मीडियावर वेगळंच म्हणजे हा विषय बाजूला केला. सोशल मीडिया, मग भाजपचे सोशल मीडिया, मग डॅमेज कसं करायचं. शिंदेंनी मोडला दंगेकरांचा इंगा, हे कोण बोलतोय? हा ते रवी अनसपूरकर, ते कामाला आहेत, ते भाजपच्या कुठल्या तरी मंत्र्याकडे. आता माझा इंगा मोडला. दुसरा महायुतीत कुरापती, दंगेकरांच्या पाठीशी रोहित पवारांची बारामती. आता हे कोण करतंय? हे भाजपचे मीडिया आहे. पण भाजपच्या मीडियाला माझी विनंती आहे, मी माझ्यासाठी भांडतच नाही. तुम्ही आमच्या कुटुंबावर अन्याय करताय, माझ्या मुलाला तुम्ही या राजकारणात घेताय, वय वर्ष 21, त्याला अजून शिक्षण त्याचं संपतंय आता, आणि तुम्ही आमच्या कुटुंबावर हल्ला करता. मागच्या निवडणुकीवर आमच्या पत्नीवर तुम्ही हल्ला केला, तुम्ही आमच्या पत्नीचं नाव घेऊन आमच्यावर अन्याय केला. आमचं कुटुंब म्हणजे मी बोलतो माझ्या कुटुंबावर तुम्ही येताय, माझ्या लहान मुलावर येतात, आमच्या पत्नीवर येताय. आणि राजकारण असं आम्ही तुमच्या मुलावर कधीच बोलणार नाही. आम्हाला कळतं, आम्ही त्या संस्कृतीत वाढलोय की आमची लढाई हे युद्ध आम्ही लढू ना, पण तुमच्या मुलाबाळांना आम्ही कधीच जाणार नाही. आणि आम्हाला मिळेलच संधी तरी आम्ही बोलणार नाही, कारण ही राजकीय संस्कृती नाही. हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा आहे, हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे, हा महाराष्ट्र सगळ्यांचाच आहे. आणि ही संस्कृती आज पण पुण्यात नव्हती. तुम्ही माझ्या कुटुंबी हल्ले करता, माझ्या लहान मुलावर 21 वर्षाच्या मुलावर हल्ला करता, तुम्ही ही पद्धत नाही.
भाजपचा एकला चला रे धंगेकर भीतर. अरे मी कशाला भीतर, तुम्ही एकटेच लढा, आमचं काय म्हणलंय का? तुमच्या पक्षाचा मी थोडी धंगेकरजी तुम्ही बरंच काय सांगतायत. काल तुम्हाला एकनाथ शिंदे सुद्धा बोलून गेलेले आहेत की बोलू नका. तुम्हाला असं वाटतं का तुम्ही चूक केली शिवसेनेमध्ये येऊन, म्हणजे तुम्हाला रोखलं जाते, पुणेकरांच्या भलाईसाठी तुम्ही बोलताय, आता तुम्ही जरा हळूहळू कमी बोलताल, चूक वाटते का तुम्हाला? तुम्ही इथं आलात, मी आज काय कमी बोलतो असं वाटतं का? नाही तुम्ही तुम्हाला शिंदे साहेब स्वतः पक्षाचे प्रमुख म्हणतात की पुणेकरांच्या हितासाठी बोलू नका. काल काय काय शिंदे साहेब तसं नाही बोलले बघा. राजकीय नाही, माझा विषय हा आहे, मी पहिला पुणेकर आहे. आणि शिंदे साहेबांनी काल मी जे बोलत होतो तेच बोलले. शिंदे साहेब म्हणले पुणेमध्ये गुन्हेगारी भयमुक्त झाली पाहिजे, गुन्हेगार थांबला नाही पाहिजे. आणि ज्या गुन्हेगारांमुळे जर पोलिसांची आज नाचक्की झाली तर त्याची जबाबदारी कोणाची? तर तिथले प्रमुख जे आहेत पदाधिकारी त्यांची, मंत्र्यांची. हे मी आज बोलणार, उद्या बोलणार, परवा हेच बोलते ना, आता इथेच बोलतो. ह्याच्यामध्ये ज्या वेळेला मी आंदोलनं केली त्या वेळेला मी बेरजेचं राजकारण केलेलं नाही. मला त्याचं राजकीय नुकसान आजपर्यंत मला ते भोगावं लागलं आणि मी ते भोगायला तयार आहे. पहिलं माझं राजकीय नुकसान सांगतो. मी पबवाल्यांवर आंदोलन केलं. या पबवाले आंदोलन एकत्र येऊन माझ्या निवडणुकीत मला काय करायचं ते त्यांनी केलं. मी ती पोषकाचं आंदोलन केलं, त्याच्यामध्ये ती सगळी फॅमिली माझ्या विरोधात रस्त्यावर उभं, त्यांची हस्तक माझ्या विरोध होते. आज हे जे गुन्हेगार हे माझ्या विरोध आहे, मी येणारच आहेत. मी आयुष्यात बेरजेचं राजकारण केलेलं नाही. सत्ता असून मी काय हापापलेलं नाही, मी खुर्चीला हापापलेलं नाही. मी जनतेने मला ज्या पद्धतीने मला प्रेमाने जवळ घेतलं, मला जेवढं आशीर्वाद दिले ते मला बोलायला लागेल. आज माझं कुटुंबाचं बी नुकसान झालं, माझं प्रोजेक्ट बंद झाला, माझी मुलं बाळ रस्त्यावर येतील अशी व्यवस्था सगळ्या भाजपच्या लोकांनी केली. कोणी केली सांगतो ना. माझे प्रोजेक्ट बंद केले तुमच्याच ह्याच्यामध्ये. तुम्ही मागच्या वेळेला निवडणुकीमध्ये माझे प्रोजेक्टवर जाऊन फोटो काढले, काय पत्रकारांनी चॅनेलला दाखवलं, वॉकची जागा घेतली. पण मी कधी आयुष्यामध्ये चुकीचं काम केलेलं नाही. हायकोर्टामधनं मला कोर्टाच्या लिलावामध्ये आम्ही 5-6 लोकांनी जागा घेतली, तर माझे हल्ले झाले ना. माझा आजही हल्ला मी पचवतोय. आज माझं घर उद्ध्वस्त व्हायची वेळ आली, पण मी माझ्या घराचं कधीच बोलणार. तुम्ही म्हणले तुमचं तोटा, मला मोठा तोटा झाला, पण मी त्याला घाबरत नाही. जनतेच्या आशीर्वादाने मला आता 50,000 रुपये पेन्शन चालू झालेली, म्हणजे माझं कुटुंब जगू शकतंय जनतेच्या जीवावर येईल. त्यामुळे आता मला जनतेचे आभार मानले आणि त्यांच्यासाठीच काम करायचंय. आता मला भीती नाही, मरेपर्यंत मला चटणी मिरची या जनतेने दिलेली, पण त्याचंही काय नाही. पण ज्या पद्धतीने माझ्या कुटुंबावर हल्ला केला, माझ्या मुलाबाळांवर हल्ला केला, आमच्या पत्नीवर हल्ला केला, ही संस्कृती या महाराष्ट्राची काय पुण्याची का ह्याचा सवाल तर मी नंतर विचारणार. त्याचा हिशोब तो दादांकडे माझा शिल्लक येतो. महायुतीमध्ये तुम्हाला घेण्याचा प्रयत्न होतोय. भविष्यात जर असंच चाललं तर तुम्ही वेगळा निर्णय घेणार का? मी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवण्या पक्षात आलोय आणि शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं माझ्यावर प्रेम केलं, बघा राजकारणामध्ये प्रेम करणारा माणूस पाहिजे, पाठीवर हात टाकणारा माणूस पाहिजे, ते शिंदे साहेबांच्या रूपात मला दिसलेलं आहे. शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं माझा मान सन्मान केला त्यांच्या तर मी मनापासून आभारी आहे. आणि कालही त्यांनी मला माझी भूमिका ही होती की गुन्हेगारी मिटली पाहिजे. त्यांनी सांगितलं की पुण्यात गुन्हेगारींना क्षमा नाही आणि भविष्यामध्ये ते म्हणले मी याच्यात लक्ष घालणार आहे. पुण्यातली दादागिरी आपल्याला थांबवायलाच लागेल, कारण हे त्यांचे वाक्य सूचक होतं की इथल्या माया बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजे. त्यांचे कुंकू या गुन्हेगार लोक पुसले जातात, हे थांबवण्याचं काम शिवसेनेला करावं लागेल आणि हे काल ते बोललेले आहेत. त्यामुळे मला त्यांचा आहे त्याच्यापेक्षा जास्त अभिमान आहे. त्यांच्यावर मोक काय गुन्हे सगळं प्रकरण समीर पाटलापासून सुरू झालं. समीर पाटलांच्या विरोधात काय पुरावे तुमच्याकडे? पुण्यातले काय पुरावे तुम्ही सांगितलं विषय इथं मांडताय? पुण्यातले काय पुरावे तुम्हाला आज एका दिवसात संपवायचंय का कायम काम चालू? आता ह्याच्यामध्ये सुरुवात ही चांगली बसणं झाली. आता मला कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये मी देशमाने म्हणून कोण पी आहे त्यांची भेट मागतो, ते मला फोनवर काय भेटत नाही. आता मला तिकडे जावे लागेल. मला त्यांनी ज्या खोटे गुन्हे या गुन्हेगारी दाखल करायला लावलेत त्याची यादी माझ्याकडे आली. मी परवा बी तुमच्याकडे एक पेपर दिला. अशी गुन्हेगार टोळी चालवण्यासाठी जे प्लॅनिंग केले मी त्याची माहिती घेतली. परत सांगतो, तो पूर्वी RR पाटील साहेबांकडे होता.
आणि त्यांचा मानसपुत्र म्हणून फिरत होता आणि मग तो ड्रामा आता हे तर तो करतोय. त्याचे अनेक पोरं माझ्याकडे आलेले तुम्ही माहिती घ्या. मला सांगलीची लोक रोज भेटतात, भाऊ तुम्ही ह्याला सोडूच नका, हा चुकीचा माणूस आहे. आणि मी नंतर मी म्हणलो की कोण समीर पाटील, तर मला लक्षात आलं की तो माझ्याच मौका करतोय आणि माझे गुन्हे कसे दाखल करायचे हो दादांच्या मार्फत आता तिथं तो पोलीस खात्यात चालू आहे माझं, तर मला काय हरकत नाही. मग आता समीर पाटीलची भाषेत तो बोलतोय ना. तुमच्या कार्यालयात स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं, काय स्टिंग ऑपरेशन केलं ते आता तुमच्या चॅनलला दाखवलं होतं कोणाला तरी की इथं स्टिंग ऑपरेशन केलं, तर करू द्या, माझं काय हरकत नाही. मी लढायला तयार आहे, जेलला जायला तयार, सगळ्या गोष्टीत. पण मी पुणेकर आहे आणि माझा आवाज कुणी जगातला माणूस बंद करू शकत नाही. मी सत्य बोलतो. माझं सत्य असेल तर कुणी चौकात कुठेही मला बोलत तर माझं सत्य मी बोलेल आणि माझी चूक असेल तर मी मागे घेऊन मी त्यांचं माफी मागून येईल. हा मोका संपलेला आहे 2001, त्याच्यावर तारीख दिसते झालेला आहे, काय झालेलं आहे नेमकं हे कशा संदर्भात स्टेटस काय? मी काय म्हणतो, सज्जन माणसावर काय मोका करतात का? मोका काय सज्जन लोकांवर करतात का? मोका काय होता, तो गुन्हा काय होता? अहो त्याच्या अनेक मोका लागल्यानंतर काही एका केसवर मोका लागतो का? एका केसवर मोका लागत नाही, एनसीवर मोका लागत नाही. तर याच्या मागची मोठी स्टोरी ती आपल्याला परत शोधावं लागेल. ती चालू आहे, काम बंद नाहीये. आणि याच्यामध्ये आज शिंदे साहेबांचे मी मनापासून आभार मानेन की त्यांनी बी पुणे शहरात गुन्हेगार मुक्त झालं पाहिजे. आज पुणे पोलिसांना इंटरपोल सारख्या संस्थेला विनंती करावी लागते. हे ह्याच्यावर पण बोलत नाही का? पुणे पोलिसांची नाशक्की नाही का? म्हणजे वाढवलेलं भांडवल कोणामुळे वाढलं याची माहिती तर पोलिसांनी घेतली पाहिजे आणि यांनी जाहीर केलं पाहिजे. त्यांची माझ्या विरोधात बोलतात. मी काय मला बोला, पण तुम्ही निलेश गायकवाडचं काय हे सगळ्यांनी बोला. तुम्ही बोलू नका. मात्र भाजपचे आताच प्रवक्ते जे आहेत नवनाथ पंते म्हणतात की दंगेकरांना सांगा आत्मचिंतन करायची गरज आहे, त्यांना ते आत्मपरीक्षण करायची गरज आहे. तुम्ही काही बोलता, कसले आरोप करताय? मी त्यांच्या दृष्टीने जेवढे त्यांच्याकडे शब्द आहेत त्यांना मी बांधले. ते म्हणले नालायक तर नालायक, वाईट तर वाईट, हे भाजपने बोललं. पण त्यांनी काय बोलू द्या, मला त्याच्याबद्दल दुमत नाही. पण मी जे बोलतो हे त्यांनी खोडून काढलं पाहिजे. मी सांगितलं की मी वाईट आहे, पण मी जे बोलतो त्याच्यात त्यांनी बोलतो. त्यांच्यावर कोणाला तक्रार करणार? अहो मी काय म्हणतो, मी काय म्हणतो हे सगळं त्यांना कळतं. त्यांची गुप्तहेर यंत्रणा आहे, पोलीस खाते, सगळं कळतं. फक्त आता बोलायचं कोणी. आणि तुम्हाला सांगतो हे जर नाही थांबलं, मी दंगेकर राजकारण हा बाजूला ठेवा, हे जर थांबलं नाही तर पुण्यात आज लय अवस्था खराब आहे. आज 70 टोळ्या पुणे शहरात कार्यरत आहे. कालच आपाबरून चौकात कोयते निघले, कोयत्याची भांडणार रोज आहे. ते थांबवलं पाहिजे ना. कोणी टोळ्या कोणी वाढवल्या? आता अन्य प्रकरणात तुम्ही बोलला नाही, मागण्या प्रकरणात तुम्ही ही भूमिका घेतली नाही. आज निलेश गायकवाड प्रकरणात तुम्ही चंद्रकांत पाटलांवरती आरोप करताय. मी आरोप करत नाही. मी विनंती करतो की तुम्ही खुलासा करा. आरोप करत नाही तुम्ही, तो डोक्यात सगळ्यांनी काढा की मी आरोप अजिबात करत नाही. पुणेकर म्हणून त्यांना प्रश्न विचारलाय. आरोप अजिबात करत नाही. त्यांनी ह्याच्यामध्ये खुलासा करा आणि त्यांनी सांगा की मी नसते नाबद करतो. मी आंदेकर टोळीवर बोललो. आंदेकर टोळीवर ज्या पद्धतीने कारवाई झाली पुणेकरांनी बघितली. पुणे पोलिसांचं स्वागत केलं. मी कमिशनरांचं अभिनंदन केलं. आज ह्याच्यामध्ये आमची एवढी अपेक्षा आहे की तुम्ही ज्या पद्धतीने राजकारणाचा भाग ह्याच्यामध्ये नंतर पुन्हा सुरक्षित करा. मी दादांवर अजिबात आरोप करत नाही. उलट ते माझे आरोप करतात. त्यांचं सोशल मीडिया माझ्या विरुद्ध आज आणि माझ्या कुटुंबिक हल्ले थांबवा जरा. माझे कुटुंबिक हल्ले नाही थांबवले तरी मला काय हल्लं नाही. पण तुम्ही माझ्या 21 वर्षाच्या मुलावर अन्याय करता. ठीक आहे, लोक तुमची संस्कृती आहे का? आणि जे बोलतात त्यांनी हे समजलं पाहिजे. त्याच्यामध्ये मी पुणे शहरामध्ये होणाऱ्या अन्यायाला सारखा बोलणार आहे आणि याच्यामध्ये राजकारण नाही. मी लोकप्रतिनिधी आहे. माझ्याकडे आज लोक येतात. आज अनेक प्रश्न आहेत. काल मी लोकमान्य नगर मधला तो विषय होता म्हाडाचा, तिथे नागरिक आले होते आणि त्यांचंही पत्र मी फडणवीस साहेबांना पाठवले. निर्णय घ्या, जनतेसाठी तुम्ही निर्णय घ्या. आणि फक्त तुम्ही भाजप म्हणून मी बोलत नाही. एक पुणेकर म्हणून ज्या ज्या वेळेला अन्याय होईल ज्या ज्या वेळेला मी बोलणार ना. आणि बोलायला माझं तोंड कोणच बंद करू शकत नाही. ऐका ना, तुम्ही तुमच्या मुलाचा विषय वारंवार काढताय की त्याला मध्ये आणलं जाते, पण तुमच्या मुलाचे गजानन माने सोबतचा फोटो समोर आला.
त्याच्या हातात बंदूक असल्याचा फोटो समोर आलेला आहे. हे पुरावे भाजपकडून देण्यात आलेले आहेत. तुम्ही आता जे आरोप चंद्रकांत दादांवर करताय त्याचा एकही पुरावा आतापर्यंत तुम्ही समोर मांडलेला नाही. तुम्ही फक्त समीर पाटील आणि निलेश गायकवाड यांचे फोटो समोर आणलेले आहेत. तुम्ही सुद्धा पुराव्यानिशी का बोलत नाही? मोक्याचे कागद तुमच्याकडे आहेत का? आणि ते मोक्याचे चांगली हा आताची दाखवलं तुम्ही ते कागद अरे मुलाच्या बद्दल बोला. आता माझ्या मुलगा आहे 21 वर्षाचा, बरोबर आहे. 21 वर्षाच्या मुलाला तो आता कॉलेजमध्ये, तो आजचा फोटो नाही 2 वर्षाचा फोटो आहे. आणि 2 वर्षाचा फोटो तर त्या 2 वर्षापूर्वी तो गणपतीला गेला होता दर्शना, तिकडे ते मारले भेटले, ते फोटो निघला, विषय निघला. त्यांनी मारण्यासाठी कोणाला फोन केलाय, मारण्यासाठी कुठल्या पोलीस स्टेशनला गेलाय, मारण्याला त्याला बघून कुठला पोलीस अधिकारी मारण्याला मदत करेल का? आणि त्याला मी आमदार नव्हतो, त्यामुळे मी नगरसेवक होतो, त्यामुळे तो विषय झाला. हा साधा माणूस रोडने चालला, फोटो काढला, विषय झाला. दुसरी गोष्ट, माझ्या मुलाच्या हातात बंदूक आहे, तो शाळेत याच्यात त्याची खेळण्यातली बंदूक आहे. आजही तुम्हाला दाखवतो, तुम्ही लहानपणी खेळायचं ना का बंदूक? तुम्ही काय चमचा लिंबू खेळायचा का? दंगेकरच्या बोलणे चमचा लिंबू खेळायचं 14 वर्षी, बंदुकी खेळणारच ना. आणि खेळण्याची बंदूक आहे ती. माझ्यानंतर आता 2-3 दाखवतो घरात, फुगे फोडायची बंदुकी, त्यांनी फुगे नाही फोडायचे. चंद्रकांत पाटलांसोबतचा एकही पुरावा का देत नाहीये? ज्यांचे निलेश गायकवाडसोबत संबंध तुम्ही सातत्याने पुरावे देण्यापूर्वी त्याचे फोटो एकदम जवळचे तुम्ही मला तुमच्याकडेच मला मिळले, तुमच्या त्या प्रेसमध्ये, आणि माझ्याकडे बी होते. मग आता ह्या पुराव्याच्या पलीकडे काय देऊ शकतो मी? तुम्ही एक बघा, समीर पाटील आणि चंद्रकांत पाटील आणि निलेश गायकवाड यांचा काही पुरावा एक मिनिट तेच बोलतो मी. त्याच्यामध्ये कोरोनाच्या काळामधले फोटो, त्यामध्ये निलेश गायकवाड, समीर पाटील, चंद्रकांत दादा, पोलीस अधिकारी, हे 7-7 वर्षापूर्वीचे फोटो. बरं एकदा फोटो येतो, चला रस्त्याने आमचा येतो. माझा इथे टिपू सुलतान कोण आहे त्याच्यावर एक फोटो दिसतो, पठाण आहे कोण. आता रस्त्याने आला, फोटो काढला, मी काय विचारणार का कोण इंजिनियर आहे का, डॉक्टर आहे का? मी काय सगळे चेहरे ओळखतो का? काढला तर काढ बाबा, पण मी त्याला फोन केलाय का? एकदा काढला असेल. आता यांचे वारंवार जर फोटो असेल ना, यांच्या टेबलवर बसून जो काम करत असेल तर त्याला विचारणार ना. समीर पाटील बरोबर तुमचा वाद आहे की चंद्रकांत पाटलांशी, आणि हे मोक्यातले कागद तुमच्याकडं कुठल्या केसच्या संदर्भात? समीर पाटील हा मी ओळखतच नव्हतो. समीर पाटील कोण एवढं विचारल्यानंतर हा समीर पाटील आला. हा समीर पाटील आता आम्हाला माहिती नाही. मग तो जाऊन मी त्याचे ते सांगतो की त्याच्यावर पूर्वी एक गोळीबार झाला होता, त्याच्यावर एक गोळीबार झाला होता. त्याचे पेपर तुम्हाला मी कोणातरी मध्ये दिलेत असं मला वाटतं. गोळीबार कोणावर झाला, कुणी हल्ल्यात कोण वाचले, हे तुम्हाला मला सगळ्यांना माहिती, प्रेसला माहिती, सगळ्यांना माहिती. मग जर हा एवढा सज्जन माणूस दादाजीकडे असेल तर मग किती सज्जनांची यादी दादांकडे असेल तेवढंच मी विचारतो, बाकी काय विचार म्हणतोय मी त्यांच्या कार्यालयात काम करत नाही, तुम्ही आरोप करते. मला नंतर लक्षात आलं तर 100 कोटीचा मालक कसं झाला. मग आता मी बरेच तरुणांना सांगितलं की दादांकडे तुम्हाला 100 कोटीचा मालक व्हायचा. एकनाथ शिंदे म्हटलं तुम्हाला की तुमचं कौतुक केलं, तुम्ही असं कौतुक नाही केलं, कौतुक नाही केलं, कौतुक नाही केलं. मी काय माझं कौतुक, मला मी काल मला जे अपेक्षित होतं ते बोलले की तुमच्या पाठीशी आहे. नाही पाठीशी नाही, मी चुकीचं वागलं तर ते मलाही बोलतील ना. माझी भूमिका पुण्यात गुन्हेगारी मुक्त झाले पाहिजे, त्याला पाठिंबा त्यांचा आहे. बघा याच्यामध्ये माझी नाख्या पुणेकरांची भूमिका ही, आणि पुणेकरांची भूमिका ही सगळ्यांचीच भूमिका आहे, पुणेकरांची भूमिका आहे. आणि तुम्हाला का अपेक्षित आहे ते विचार, मी डायरेक्ट विचार. आता सगळं असं असताना सुद्धा मग एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी का नाही, ते का ठामपणे म्हणले की म्हणले की तुम्ही त्यांचा पाठिंबाच मी माझ्या आयुष्यामध्ये माझं काम सांगायला कुठल्या नेत्याकडे गेलो नाही. माझं वैयक्तिक काम, माझ्या कुटुंबाचं काम, ते हल्ले परताची माझी ताकद, ज्या दिवशी ताकद नसेल तेव्हा मी कारवाईला तयार आहे. मी कधी माझी झोळी घेऊन जाणार नाही, कोणाकडे जाणार नाही की तुम्ही मला वाच. मी चुकलो तर मी माझं तयारी आहे. आणि माझ्यावर हल्ले झाले ते काय आज होतात त्या, माझे 30 वर्षापासून माझ्यावर हल्ले होतात. पण असल्याचं तुम्ही विसरला ते खरंय का? बघा अजितदादा माझे नेते, मी कालही सांगितलं, आजही सांगितलं, उद्या सांगितलं,
पण या सगळ्या स्थितीमध्ये दादांचं किती ऐकतात ह्याची मला थोडी शंका आहे. पण नेते कोण शिंदे की अजित? सगळे अरे ज्यांनी सामाजिक सगळ्या ह्याच्यामध्ये सगळेच आपले नेते, पण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो. त्यांनी दिलेले पूर्णपणे आदेश मी पाळणारा कार्यकर्ता, कारण त्यांच्या पक्षात मी त्यांनी मान सन्मानाने माझी एवढी उंची वाढवली, मला पक्षात घेतलं, पदाधिकारी केलं, मी त्यांचे आभार तर मानतोच. पण आपण दुसऱ्याला, मी चंद्रकांत दादा मी माझे नेते, मी त्यांना विचारतो की नेत्यांना विचारलं का हरकत आहे का? तुम्ही आता बोललात की चंद्रकांत पाटील यांच्या मार्फत तुमच्यावर बोका लावण्याची तयारी सुरू झालेली आहे, तर तुम्ही असंच बोलतायत की तुमच्याकडे काय एव्हिडन्स आहेत, काही पुरावे आहेत, की असंच बोलताय? त्याच्यामध्ये माझ्या ऑफिसमध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी स्टिंग ऑपरेशन करून नेलं. ते स्टिंग ऑपरेशन एक अनेक ठिकाणी असं ते स्टिंग ऑपरेशन करतात आणि दंगेकरला बदनार, मला बदनाम करा, पण तुम्ही निलेश गायकवाडवर बोला. जे मी म्हणतोय माझा साधा प्रश्न आहे, मला काय करायचं करा, मी तयार आहे. आणि माझ्या कुटुंबी खाल्ले तुम्ही सगळ्यांनी पाहिले, मला त्याच्यावर तुम्ही दादांना ह्याच्यात ना विचार, पण त्यांना एक दिवस विचारणार ना, आणि आम्ही सगळं कुटुंब जाऊन विचारणार. असं नाही की एकटा रवी दंगेकर. अहो खासदार तुमच्या पुढेच बोलत नाही, तुम्हाला बघून पळून जातात. ते प्रश्न तेच विचारा की माझ्यापेक्षा मला काय विचार. तुमच्या या लढाईमध्ये शिंदे कुठेही तुमच्या पाठीशी दिसत नाही असं एकंदरीत चित्र. तुम्ही म्हणताय सारखं वैयक्तिक लढाई आहे, पण पक्ष म्हणून तुम्ही लढताय, पक्ष म्हणून तुम्ही बाजू मांडताय ना आतापर्यंत. मी शिवसेना हा पक्ष असा आहे की गुन्हेगारीच्या विरोधात रस्त्यावर उतरणं हे शिवसेनेचा पिंड आहे, आणि म्हणून मला शिवसेनेतला कुठलाही नेता मला म्हणणार नाही की तुम्ही रस्त्यावरून समाजाची भूमिका मांडताय आणि विरोध करताय. याला मला नाही वाटत मला कोण सांगेल. त्यामुळे मला चांगली जाणीव आहे की शिवसेनेचा मी पूर्वी 10 वर्ष नगरसेवक होतो, मी काही शिवसेनेत आज नाही. आणि शिवसेनेचं वाक्य एक वेळ सत्ता बाजूला ठेवा पण जनतेसाठी रस्त्यावर आहे. आता मोकासारखी कारवाई होणार त्याला काय घाबरत असं समीर पाटील म्हणतोय. भाजपमधला एक नाराज गट तुम्हाला मदत करतोय अशी चर्चा आहे. नाही, भाजप मधला प्रामाणिक स्वाभिमानी गट मला मदत करतोय. स्वाभिमानी गट की त्याला वाटतं की दंगेकरची भाषा ही जनतेची भाषा आहे, आणि कोण नाही करणार. अहो सगळ्यांनाच वाटतं दंगेकर, सगळ्यांनाच वाटतं की दंगेकर हा आपली भाषा बोलतोय, फक्त ती पक्षात बोलतायत एवढं. म्हणजे काय भाजपची लोक आहेत का? आहे असणारच ना. त्यांना काय वाटतं का गुन्हेगारी वाढव? म्हणजे त्यांचं म्हणणं की बोलवतं तरी भाजप आहे तुमचा. नाही असं कुणी म्हणलं ते आता तुम्हाला सांगितलं ते भाजपला सांगतात. रोहित पवारांची बारामती करोड दंगेकरांच्या पाठीशी खासदार आहेत, काय मंत्री आहेत, पदाधिकारी सगळे माझ्या बरोबर आहेत. ज्यांना पुण्याच्या प्रश्नावर गुन्हेगारी मुक्त करतील ते सगळेच माझ्या बरोबर आहेत. काय आलंय त्यांच्याकडे? काय आलंय? काहीतरी आलंय हा हे म्हणून पोलीस अधिकारी त्याला मारहाण केली. मी काल बी बोललो, आज बी बोललो. त्याच्यामध्ये पोलीस सुरक्षित नाही हे तर मी बोललोय. आणि मी पोलीस आयुक्तांचं मनापासून अभिनंदन करेन. मी कधी पोलिसांबद्दल चांगलं बोलत नाही, पण हा अधिकारी मला एकदम आवडला की त्यांनी ऍक्शन घेतली की ती ऍक्शन शेवटपर्यंत जाते. आता फक्त त्यांचे हात कायद्याला धरून चालव एवढी जर थोडी विनंती केली गृहमंत्र्यांनी तर पुण्यातली गुन्हेगारी बऱ्यापैकी थांबल असं वाटतं. तुमच्या जीवाला धोका असं काय आहे का? बघा मी काय म्हणतो, माझ्या जीवाला धोका आहे नाही. मी आता तुम्हाला सांगितलं हे सगळं मी स्वीकारलंय. माझे कौटुंबिक हल्ले, पोलीस संरक्षण माझ्याकडे कौटुंबिक हल्ले झाले, माझ्या मुलावर हल्ला होतोय, माझ्या पत्नीला जेलमध्ये कसं पाठवता येईल याची व्यवस्था त्यांनी केली. आणि याला मी तयारी आहे ना, मी काय गप असणार नाही. शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत मला बोलता येईल त्यापर्यंत मी पुण्याची भाषा बोलणार आहे. आणि त्याचे परिणाम मी भोगले. राजकीय मी पेरजेचं राजकारण करत नाही. जे दुखले ते माझ्या अंगावर येणार आहेत आणि ते मी स्वीकारले. मी गरजेचं राजकारण करणार नाही. ज्याला मला पुढे जायचं समोर जायला मी घाबरत नाही. आणि कुणी माझ्या अंगा आलं, कुणी माझ्या विरुद्ध काय केलं तर मला सेनेची का दंगेकरांची? महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचं सहकार्य असं केलेलं लादेल का? आधीच आपला 2 वेळा पराभव झालाय. अशा परिस्थितीमध्ये जर का तुम्ही किंवा तुमची कुटुंबातला कोणी व्यक्ती जर का लढणार असाल तर भाजपला तुम्हाला सहकार्य करतील का? माझं म्हणणं आहे, मला भाजप पाडू शकत नाही, मला मतदार पाडू शकतो आणि निवडून मतदार
तुम्ही भाऊ झाले का आता? कधीच भाऊ होत नाही मी. भाऊ झाला असतो तर तुमच्या पुढे बसला असतो बाहेर पाणी काढत. मी लढतो म्हणून बोलतो, भाऊ जो काय नाही. पण तसं योगेश कदम यांच्या मागे एकनाथ शिंदे ठामपणे उभे राहिले. आता जो परवाना दिला त्याच्यावर तुमच्या मागे एकनाथ शिंदे ठामपणे उभे राहतात. तुम्हाला सांगतो परवाना दिलेला नाही, पण एकदा सांगतो त्या परवान्यावर तपासून निर्णय घ्या असा आदेश दिलेला आहे. परत एकदा तुमच्या माहिती करता सांगतो, पोलिसांना जो कदमांनी दिलेला अहवाल आहे त्याच्यामध्ये तपासून अहवाल त्यांना अदा करण्यात यावा, पण त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट त्याला परवानगी दिली नाही आणि मग पोलिसांनी त्याच्यामध्ये तो थांबवला, तो काय दिलेला नाही. तुम्ही चंद्रकांत दादांना प्रश्न विचारलाय, पुण्याचे खासदार याच्यावर काय बोलत नाही, त्यांना प्रश्न विचारला. आता पळून गेला नाही.